छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिडको वाळूज महानगर 1 परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सिडको कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अखेर सिडको प्रशासनाने लेखी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। सिडको वाळूज महानगर 1 परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि विलंबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक भागांमध्ये पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी एकत्र येत सिडको कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान नागरिकांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नियमित पाणी पुरवठा करा, पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। महिलांनी घरगुती कामकाज आणि पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेल्या हालअपेष्टांची माहिती प्रशासनासमोर मांडली। आंदोलनकर्त्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेत परिसरातील पाणी टंचाई आणि अनियमित पुरवठ्याबाबत सविस्तर निवेदन सादर केलं। नागरिकांच्या मागण्या ऐकून घेत प्रशासनाने निवेदन स्वीकारले तसेच समस्येवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा मागे घेत शांततेत घरी परतले। दरम्यान पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवून नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिलाय। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। जे महानगर 1 पार्ट 1 ला पाण्याचा सप्लाय होता त्याच्यामध्ये आमच्याकडनं तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा कमी झालेला आहे। त्याच्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांची। तरी आजच्या निवेदनाच्या अनुषंगाने जे आम्ही रात्री पाणी पुरवठा करत होतो ते आता टाइम बदलून आम्ही सकाळी 8 ते 1 च्या दरम्यान पाणी पुरवठा करणार याचं आम्ही लेखी आश्वासन दिलेलं आहे। तसेच आम्ही 5 दिवसाला आपल्याला पाणी पुरवठा करतो त्याप्रमाणेच पाणी पुरवठा होईल। फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे MIDC कडनं पाणी पुरवठा उपलब्ध झाला नाही तर त्या अनुषंगाने आपण आपल्याला कळवून ते 1-2 दिवस पुढे सरकेल त्याच्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल। इथं पाण्याचं म्हणजे शिडको फक्त शिडको म्हणायला आहे। आम्हाला इतका अभिमान होता आम्ही शिडकोत राहतो म्हणून, पण आता लाज वाटते आम्ही शिडकोत राहतो म्हणून। इथं पाण्याचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम आहे। कचऱ्याचा तिथं ढीग लागलेला आहे रस्त्यांना, तो प्रॉब्लेम वेगळाच आहे। आणि पाण्याचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। हे पाण्याचं पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। आता आज मी स्थानिक सिडको वाळूज महानगरचा नागरिक आहे आणि इथं वाळूज महानगरामध्ये भयान पाण्याची समस्या असल्यामुळे इथून एक महिला मंडळ आणि पुरुषांनी फार मोठं आंदोलन म्हणजे इथे येऊन सिडको प्रशासनाला विचारणा केलेली आहे। परंतु ह्यांच्या पाण्याच्या नियोजनामध्ये आणि अधिकाऱ्याच्या नियोजनामध्ये फार मोठा तफावत आहे। यांना पाणी भरपूर 5 MLD पाणी मिळून सुद्धा ग्रोथ सेंटर 1, ग्रोथ सेंटर 2 भयानक वाढलेला आहे, तरी यांना नियोजन करता येत नाही। कारण यांना जेव्हा सँक्शन घेतात, परमिशन घेतात बिल्डिंगचे, धनाधन परमिशन देतात, पण ते परमिशन देते वेळेस कमीत कमी त्या जो माणूस घर बांधतो इथं त्याला पाणी मिळेल का नाही मिळेल याची त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना जाणीव नाहीये। त्यामुळे ते परमिशन वाढत गेले, परमिशन देत गेले, संख्या वाढत गेली, लोकसंख्या वाढली आणि त्यांच्याकडे फक्त 5 MLD पाणी येते असं त्यांचं म्हणणं आहे। 5 MLDच्या वर पाणी वाढवायचं काम सिडकोचं आहे। ते MIDCचं नाव सांगतात, उत्तर देतात, पण ते MIDCनी त्यांना पाणी किती देतं, काय देतं ते आम्हाला काय घेणं। आम्ही नागरिक आहे, तुमच्याकडनं प्लॉट घेतलाय, घर बांधलंय, बंगला राहिला आणि तुमच्याकडे पाणी द्यायचं काम आमचं तुमच्याकडे आहे। काल आम्ही सिडको महानगरमध्ये जे पाण्याच्या समस्येविषयी सगळे रहिवासी नागरिक आज या ठिकाणी सिडको प्रशासकाकडे आलो होतो। या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नसताना आम्ही प्रशासकाला फोन केला, पण त्यांचे जे इंजिनियर कपिल राजपूत साहेब त्यांनी तात्काळ त्यांना पाठवलं। पण तरी आम्ही हे नागरिक समाधानी नाही, कारण यांच्यासोबत मी 8 दिवसापूर्वीच आपल्याकडे एक सागर सांडूप जी आले होते त्यांच्या समोर मी हे पाण्याचा प्रश्न मांडला होता का पाण्याचं एक तर प्रेशर नाही आहे आणि पाणी वेळेवर सोडा, हे आम्ही त्यांना विनंती केली। पण आज जर काल बघितलं 10 वाजून 10 मिनिटाचा पाण्याचा मेसेज आला पाणी सोडलं म्हणून, पण ते पाणी 10 वाजून 44 मिनिटापर्यंत पाणी आलेलं नव्हतं। म्हणजे हे या सिडकोच्या अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे हे दिवशी यांचं सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या भरवशावर चालू आहे। इथं पाणी सोडणारा कॉन्ट्रॅक्टर, साफसफाईवाला कॉन्ट्रॅक्टर, स्ट्रीट लाईट वाला कॉन्ट्रॅक्टर, मग अधिकाऱ्यांचं काय काम आहे यांचं? यांनीच ते खुर्ची रूम बसतात। आमचा एक नागरिक म्हणून एक प्रश्न आहे, इथं वेळेवर पाणी यायला पाहिजे, नागरिकाला वेळेवर पाणी मिळालं पाहिजे। पाणी आलं की त्याला प्रेशर नसतं, म्हणून आज नागरिकाचा रोष आला। या सिडको प्रशासकाला समोर जावं लागलं। आज जवळपास 100-200 महिला इथं स्वतःहून इथं आलेला आहे। पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, उन्हाळा दिवस आहे, पाण्याची खूप गरज आहे, तरी हे सिडको प्रशासक वेळोवेळी आपलं फाट्यावर मारून नेतात। आमची विनंती याच्यानंतर हे जर 8 दिवसात सुधारली नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं एक आंदोलन करू। आम्ही इथे सिडको महानगर 1 जो की प्रगतशील एरिया आहे, फक्त म्हणतात प्रगतशील या एरियाला,
परंतु आम्ही मागील 8-9 वर्षापासून इथे राहतो. परंतु 1.5 वर्षापासून आम्हाला जे की पाणी आम्हाला सिडको प्रशासन 5 दिवसाला सोडतो अशी ग्वाही देते, ते प्रशासन कधीच आम्हाला 5 दिवसाला पाणी सोडत नाही. आज आम्हाला 9 दिवस झालेले आहेत पाणी येऊन, आज 10वा दिवस आहे आणि इथे खूप सिडको एरियामध्ये किंवा सिडको ऑफिसला इथे खूप महिला जमा झालेल्या आहेत. आक्रोश सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, परंतु फक्त कोणी पुढे निघत नाही. म्हणून एवढ्या 1.5 वर्षापासून सिडको मधले जे सुशिक्षित लोक आहेत ते हा अन्याय सहन करत आहेत. आज सर्व महिला इथे जमा झालेल्या आहेत. कमीत कमी 250 ते 300 महिला आहेत आणि पुरुषही आहेत आणि सर्व सुशिक्षित आहेत. हा एरिया सिडको म्हणजे फक्त खूप सुशिक्षित एरिया आहे आणि इथे आम्ही इथे फक्त सिडको मध्ये जे प्रॉब्लेम चालू आहे की पाण्याचा 8-9 दिवसाला आम्हाला जे पाणी सोडतायत त्यामुळे आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही इथे सर्वजण जमा झालेलो आहोत.